मीच पकडतो ओके साडी केला 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 अब्दुल सत्तार यांनी जरांगे यांची भेट घेतलेली आहे. जरांगेंनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे, तर त्या संदर्भात अब्दुल सत्तार यांनी जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे. उपोषण करू नये, सरकार तुमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे असं अब्दुल सत्तार यांनी सरकारचा निरोप जरांगे पाटील यांना दिलाय. समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय नेमकी चर्चा झाली? नाही ते हमेशाच येत आहेत, त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थ पण नाहीये. त्यांना किंवा सरकारनं पाठवलंय असं पण नाहीये. पण जे साधक बाधक चर्चा असते, मग आता बोलायला बसल्याच्या नंतर आरक्षणावरती चर्चा झाली. त्यांना सरकारने पाठवलं असतं तर त्यांना सविस्तर सगळं सांगितलं असतं. ते आले, ते हमेशाच येत आहेत ना, त्यामुळं त्यांना काय याच्यात दोषी धरण्याचा काही अर्थ पण नाही. पण जी खंत होती ती मात्र आम्ही सांगितली त्यांना. ते सरकारनं जाणून बुजून शिंदे साहेबाचं सांगण्यावरून त्या शिरसाटनी मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून त्या बावनकुळेनं केले. आणि हे सत्य आहे, हे नाकारण्याचं कारण नाही. उभ्या महाराष्ट्रानं ते बघितलंय, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी बघितलंय की त्यांच्या पोरांवरती अन्याय होतोय. आमचं एवढंच स्वप्न होतं की शिंदे साहेबाकडून हे व्हायला नको होतं, कारण त्यांना खूप जीव लावलेला आहे समाजानं आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा पण नाही. त्यांनी ही गोरगरिबांच्या लेकरांचा तळतळाट कधी घ्यायला पण नाही पाहिजे. तुम्हाला एखाद्याचा आशीर्वाद नाही घेता आला तर घेऊ नका, पण गोरगरिबांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस राज्यावरती राज्य करता, फडणवीस आणि शिंदे दोघं पण, तर त्यावेळेस तुमची जबाबदारी असते. एखाद्याची भावना, एखाद्याची वेदना जर गोरगरिबांची असेल तर त्याच्या तोंडावरून पाठवून हात फिरण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती या राज्यातल्या जनतेने दिलेली. तुम्ही ते पाठवून हात फिरायचं सोडून, तुम्ही तोंडावरून हात फिरायचं सोडून, त्याचं दुःख जाण्याचं सोडून तुम्ही आयुष्यच उद्ध्वस्त करायला लागलात. हे कुठेतरी जिव्हारी घाव लागलाय आणि ही मात्र आता ते दुरुस्त केल्याशिवाय भरून निघतच नाहीये. अरे शेवटी समाज आहे आणि समाज जागा आहे आणि समाजानेच तुम्हाला राजगादीवर बसवलेले आहे. समाजापुढे तुम्ही कितीही ताकदवर असलात तरी नाही टिकत. असे देशात राज्यात खूप उदाहरण आहेत. मला वाटतं हे फडणवीसने आणि शिंदेने अन्याय करायला नको होता आणि गोरगरिबांचा तळतळाट घ्यायला नको होता. आता सत्तर सेटची मोहीम करण्याचा प्रयत्न केलेला. काय वाटतं बिचारे आपल्या आता करते, जेवढं करता येतं, जसं लाडभाऊ करते, जसं उदय सामंत साहेब करते, विखे पाटील करते, आता ते करतायत. आता त्यांना का दोष द्यायचा? जे करतोय त्याला दोष नाही द्यायचा. आणि जे समाजाच्या हितानं, समाजाच्या बाजूने येतोय, गोरगरिबांच्या लेकरांचे दुःख जाणून घेण्यासाठी, त्याला दोषाच्या पिंजऱ्यात का उभा करायचं? त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की मुंबईत येऊ नका. दोन ओबीसी आणि मराठा समाज तिथे जरी एकत्र आले तर त्यामुळे मुंबईत फजिती होऊ शकते, संघर्ष निर्माण होऊ शकतो. हे बघा, आम्ही आमचे जबाबदारी पार पाडतो, आम्ही आमच्या संस्कारापासून लांब जात नाहीत. ओबीसी पण आमचाच आहे, तो जर तिथं जातोय तर तेव्हा आल्यावर आम्ही जाऊ. तसं तर आमचं 29 ऑगस्ट हे फायनल अंतरवालीच, आम्ही बदल नाही करणार. पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही जाऊ शकतो, मग मात्र माघार नाही. परंतु आपल्याला जर ओबीसीची माया दया येते तर जाऊ द्या ना, ओबीसींना त्यांना आधी काढायचं काढू द्या, काय फरक पडलाय, आपण नंतर काढू. सत्तार शेट्टी सांगितलंय की 29 तारखेपूर्वी सरकार येईल आणि काही ना काही सकारात्मक चर्चा होईल. मी सकारात्मक चर्चेवरती जगणारा माणूसच नाहीये. माझ्या समाजाचं वेदना माझ्या डोळ्यासमोर जर दिसत असतील तर मी सरकारशी नाही बोलू शकत. मला कृती पाहिजे. तुम्ही जर 58 लाख नोंदी शोधल्यात तर 58 लाखाचे प्रमाणपत्र तुम्ही दिले पाहिजे. त्या लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजेत की सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या शोधून काढल्या, ज्या 150-200 वर्ष